यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील साडगाव येथे एका विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात भोजनाचे कॅटर्स सेवा देऊन काही महिला टाटा एस मधून घरी परतत असताना त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिजेंटा कंपनीची जाहिरात करणाऱ्या मालवाहू गाडीची समोरासमोर धडक बसल्याने 16 जण जखमी झाले असून यात 12 महिलांचा समावेश आहे। यातील 7 महिलांची प्रकृती गंभीरजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे हलवण्यात आल्याचे समजते। सदरची घटना रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान सावंगी जवळ कोपरी वळणावर घडली आहे। सदर घटना सावंगी येथील नागरिकांना कळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते। प्राप्त माहितीनुसार कॅटर्समध्ये काम करणाऱ्या स्त्रिया एका टाटा एस गाडी क्रमांक MH29 AN 0768 यामध्ये बसल्या होत्या, तर विरुद्ध दिशेने दुसरी मालवाहू गाडी MH29 BE 5923 येत असताना वळणावर या 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली। ही धडक एवढी जबर होती की ज्या मालवाहू गाडीत महिला बसल्या होत्या त्या गाडीचा समोरील एका बाजूचा भाग चकनाचूर झाला, तर दुसरी मालवाहतूक गाडी ही दूरवर बाजूच्या शेतात फेकल्या गेली। या अपघातात निर्मला शेंडे, सुधा शेंडे, संतोष देवतळे, विशाल श्रीरंगी, शुभम राठोड, पूजा पेंदोर, कांचन मेश्राम ह्या 7 महिला गंभीर जखमी असून यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले, तर उज्ज्वला शेंडे, मंगला शेंडे, शकुंतला देश मातुरे, कलाबाई चौधरी, प्रीती शेंडे, सविता खडसे, शीतल खडसे, उषा बावणे, अश्विनी मेश्राम या किरकोळ जखमी असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे। हा अपघात रात्री 2:30 दरम्यान झाल्याने मदत करणाऱ्यांची मोठी धावपळ झाली। याबाबत पोलीस तपास सुरू असल्यामुळे अपघातातील चालकांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।